त्याच्या अगोदर एक प्रश्न अभ्यासलाय वयाच्या संदर्भात. आता हा दुसरा प्रश्न त्याच पद्धतीने आहे. आपण बघूया हा प्रश्न कसा सोडवायचा. तुम्हाला एकंदरीत आता कळलं असेल कसं सोडवायचं, तरी आपण हा एक प्रश्न समजावून घेऊया. कोण वाचतंय? वाचायचं. श्रुती आणि प्रांजली यांच्या वयांची बेरीज 79 आहे. 79 वर्ष आहे. श्रुतीपेक्षा प्रांजली 33 वर्षांनी लहान आहे. तर प्रांजलीचे वय किती? बस कर. आता श्रुती आणि प्रांजली या दोघींच्या वयाची बेरीज किती सांगितले? 79 सांगितलेलं आहे. श्रुतीपेक्षा प्रांजली 33 वर्षांनी लहान आहे. आपण रेषेच्या माध्यमातून श्रुती आणि प्रांजलीचं वय अगोदर आखू. श्रुतीपेक्षा प्रांजली 33 वर्षांनी लहान आहे. म्हणजे श्रुती ही कशी आहे? मोठी आहे. किती वर्षांनी? 33. मग आपण मोठ्या या रेषेला कुणाचं नाव द्यायचं का? श्रुती. आणि लहान रेषेला प्रांजली. प्रांजलीचं नाव दिलेलं आहे. आणि किती वर्षांनी मोठी आहे? 33. म्हणजे इथं आपण 33 हे वाढीव वय ह्या रेषाच्या माध्यमातून दाखवतोय. ही वाढलेली रेषा म्हणजे ते 33 वर्ष लक्षात ठेवायचं. ते वाढलेलं वय किती आहे? 33 वर्ष. आता बघा 33 पण त्याची एकूण बेरीज किती आहे? 79. 79 पासून 33 काढवायचे, बरोबर आहे? कारण ते वाढीव वय आपल्याला बाजूला काढायचे. किती झाले बघा बरोबर वजा केल्यानंतर? 9 मधनं 3 गेले राहिले किती? 7 मधनं 3 गेले राहिले किती? 4. बरोबर आहे? 46 ह्या दोघींच्या वयाची बेरीज आली. ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती आली? 46. म्हणजे हिचं निम्मा 46 निम्मा किती? 23. म्हणजे इथं प्रांजलीचं वय किती आलेलं आहे? 23. आपल्याला विचारलंय काय? प्रांजलीचे वय किती? म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 23. परंतु श्रुतीचं विचारलं असतं, समजा श्रुतीचं वय इथं विचारलं असतं, किती वय आलं असतं रे? ह्यांचे काय करायचे? बेरीज करायची. कारण मोठे 33 वर्षांनी 3 आणि 3 किती? 6. आता काय करायचं? 3 आणि 2 किती वर्ष झाले असते? श्रुतीचं वय 56 आणि हिचं वय किती झालं? प्रांजलीचं 23 वर्ष. काय करायचं सोपं? तुम्हाला प्रश्न दुसरा सांगतो, तुम्ही सोडवायचा.